तेच त्यांना सांगितलं की आतापर्यंत आपली अशी पद्धत आहे का गटनेता कोणाला करायचं हा पक्षाचा आदेश आहे. आपण जे काही इच्छुक असेल त्यांचे नावं पहिले मागवले पाहिजे होते. ते नावं न मागवता तो प्रकार झाल्यामुळे थोडीशी नगरसेवकांमध्ये नाराजी झाली. तर मी एक महानगर प्रमुख असल्यामुळे मी स्वतः मान्य संजय मोरेजी साहेब आहेत आमचे सचिव, त्यांच्याकडे जाऊन मी मागणी केली की साहेब याच्या पुढे जे काही पद द्याल तर निश्चित ते खालून ते सगळे नावं मागवा. ते नावं मागवून त्यानंतर पक्षप्रमुखांकडून आपण आदेश घ्या, कारण यामुळे पक्षामध्ये संभ्रम तयार होत आहे. तर त्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी पण तसं सांगितलेलं आहे की तो निर्णय जो याच्या पुढे जो होईल तो खालून नावं मागवून जे काही इच्छुक असतील त्या इच्छुकांचा सर्व हे करून त्यानंतर पक्षप्रमुख त्याच्यावर निर्णय देतील व सचिव त्याप्रमाणे गटनेत्यांना पत्र देतील, असा निर्णय झाला. नेमकं मी ठाण्यामध्ये साहेबांकडेच गेलो होतो. एक वैयक्तिक एक हॉस्पिटलचा इश्यू होता, त्या संदर्भात साहेबांना मी भेटायला गेलो मध्येसाठी एका वैद्यकीय पेशंटसाठी. तर त्या दिवशी मी मिटिंगला मी नव्हतो व माझं बोलणं सुद्धा यांच्याशी झालं होतं. त्या दिवशी विलास सिद्धेंच्या सुद्धा घरी दावं होतं, ते पण त्या मिटिंगला नव्हते. व त्या मिटिंगमध्ये जे काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या अशा भावना होत्या की फक्त गटनेता कोण करायचा हे सगळ्यांनी मिळून ठरवा, ते नावं तुम्ही वरती पाठवा व त्यानंतर जी काही पक्षाची आपली पद्धत आहे तिचा वापर झाला पाहिजे, सगळ्यांची मागणी होती. त्यामुळेच हा थोडासा जो काही हे झालेला आहे, पण निश्चित पक्षप्रमुखांनी उद्या ती बैठक घेऊन तो सुद्धा त्याच्यावर सगळा मार्ग निघणार आहे असं मला वाटतं. सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत मी महानगर प्रमुख म्हणून त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि साहेबांनी उद्या त्यासाठीच बैठक आयोजित केली व सर्व नगरसेवकांना तिथे 1 to 1 बोलून ज्या काही भावना आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर निर्णय याच्या पुढे निश्चित होईल असं मला वाटतं. गृहीत न धरता बघा, सर्वच नगरसेवक आमच्या बरोबर आहेत असं म्हणता येणार नाही, कारण शिवसैनिक आम्ही आहोत तर सर्व नगरसेवक आमच्या बरोबर आहेत आणि इथं कुठल्याही कोणाला मी काही आमंत्रण दिलेलं नाही. हे सर्वजण स्वतःच्या भावनेने इथे उपस्थित झाले आहेत. अजूनही भरपूरशा नगरसेवकांना यायचं होतं, पण मी असं कोणालाही म्हटलं नाही का तुम्ही या, कारण हा व्यक्तिगत मी जो काही सांगितलं होतं त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती. प्रक्रियेमध्ये उद्या मान्य दादाजी भुसे साहेब असतील, मान्य सुहासांना कांदे असतील, मान्य हेमंतप्पा गोडसे असतील, विजयप्पा करंजकर असतील किंवा पक्षाचे जे सचिव आहेत रामजी नेपाळे साहेब, ते सुद्धा उद्या या बैठकीला उपस्थित राहणार. व या सगळ्यांना आम्ही आवाहन केलंय की आपण सगळ्यांनी यावं, सर्व नगरसेवकांच्या ज्या काय भावना आहे हे आपण जाणून घ्यावं. त्या दृष्टीने उद्या 7 वाजता ती बैठक आयोजित केली.